Unacademy. Let's crack it. कम गुड आफ्टरनून सर. बसा. थँक्यू सर. भूपेंद्र तुमचं नाव ना? येस सर. नागपूरवरून आलात? हो सर. अच्छा, तुम्ही हे जे BA मुक्त विद्यापीठातून केलं? हो सर. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. आणि MA रेग्युलर? नाही सर, एक्सटर्नल. अच्छा, MA एक्सटर्नल फ्रॉम शिवाजी युनिव्हर्सिटी. येस सर. जॉब करत होतो तिथे अच्छा, प्राथमिक शिक्षकाचा. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता हिस्ट्रीमध्ये तुम्ही हे केलेलं असल्यामुळे कोल्हापूरमध्ये एक लोकराजे होऊन गेलेत. येस सर. काय नाव त्यांचं? छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराज. येस. आता शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये लोकराजा म्हणून काय काय केलं असं 2-4 गोष्टी सांगू शकाल? हो सर. त्यांनी जनसामान्यासाठी शिक्षणाची चळवळ सुरू केली. त्यानंतर अस्पृश्यांसाठी किंवा दलितांसाठी खूप चांगलं काम केलं आहे. त्यांना सन्मानाची नोकरी देण्यासाठी आरक्षण 1902 साली भारतातलं पहिलं त्यांनी निर्णय घेतला, 50% आरक्षणाचा. त्यानंतर आंतरजातीय विवाहांसाठी त्यांनी कायदा केला. बाकीच्या ज्या नको असलेल्या पद्धती आहे, वेठबिगारी वगैरे, त्या कायद्याने नष्ट केल्या. व्हेरी गुड, फारच चांगलं. आता एक शाहू महाराजांनी 1904 साली कुठली योजना केली होती, काही सांगता येईल का? सर 4 सालची नाही सांगता येईल. 2 साल. लोकसंख्या नियंत्रणासाठी त्यांनी 1904 साली योजना आखली होती. येस सर, मला माहिती. यावेळी ते राधानगरी धरण बांधत होते. द फर्स्ट राजा इन इंडिया. येस सर. जो लोकसंख्येच्या कंट्रोलवरती बोललेला होता, शाहू महाराज, असं आहे ते. थँक्यू सर. हे पण तुम्हाला माहिती असू द्या. येस सर. थँक्यू. पहिला राजा देशातला हो सर. की जो लोकसंख्येच्या धोरणावरती बोललेला आहे. मग आता तुम्ही मी GST मध्ये सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे नागपूरला? येस सर. ओके, व्हेरी गुड. मागच्या फायनान्शियल इयरचा काय रेव्हेन्यू होता GSTचा भारताचा? भारताचा कसं? भारताचा 11.28 लाख करोड. राज्यांचा फायदा झाला की नुकसान झालं? सर, जे महाराष्ट्रासारखे राज्य आहे त्यांचा थोडा सुरुवातीच्या काळामध्ये तोटा झाला, कारण GST हा कन्झम्पशन बेस्ड टॅक्स आहे. विक्रीवर नसून जिथे कन्झम होतोय त्या स्टेटला फायदा होतो. उदाहरणार्थ बिहार आणि UP मध्ये तिथं कन्झम्पशन जास्त आहे, त्यामुळे तिथे त्यांना सुरुवातीच्या काळात फायदा झाला. परंतु आपलं उद्योग क्षेत्र चांगल्या पद्धतीने विकसित असल्यामुळे ती रिसिप्ट आपण भरून काढली आणि सुरुवातीच्या काळामध्ये केंद्राने आपल्याला कम्पेन्सेशन सुद्धा दिलेलं आहे. सर, काय आता इम्प्लिमेंटेशनमध्ये काही इश्यूज येत आहेत का? हो सर. महाराष्ट्राचं विशेषतः जर म्हटलं तर मध्यम आणि छोट्या व्यापाऱ्यांना थोडा त्रास होतोय, कारण ही पद्धती पूर्णतः कॉम्प्युटराईज आहे आणि डीलर संख्या जास्त असल्यामुळे GST नेटवर्क क्रॅश होणे, परत कॉम्प्युटराईज असल्यामुळे एखादा अकाउंटंट ठेवणे छोट्या डीलरला असहाय्य आहे सर ते. आणि GST डिपार्टमेंटच्या दृष्टीने जर बघितलं तर स्टाफची कमतरता, प्रशिक्षण आणि जुन्या कामांचा निपटारा, लिगसी वर्कसुद्धा भरपूर आहे सर. HSN कोड, बरोबर. HSNचा लॉंग फॉर्म काय? सर, हार्मोनाइज्ड सिस्टम ऑफ GST आल्यानंतर कोड्स बदलले होते सगळे. Yes, काही sir. अडचणी आल्या का त्याच्यामुळे? हो सर, भरपूर. क्लासिफिकेशन ऑफ गुड्स करण्यासाठी. मग ते आधीच्या जर रिटेन केले असते समजा कोड, तर योग्य राहिलं असतं का, की का बदललं त्यांनी? आंतरराष्ट्रीय पद्धत आपण अडॉप्ट केली आणि GST हा पूर्ण देशभरचा टॅक्स आहे, त्यामुळे गुड्समध्ये युनिटी येण्यासाठी, एक वाक्यता येण्यासाठी ते आपण HSN कोड घेतला. सध्या जे काही टोटल रेव्हेन्यू कलेक्शन आहे, टॅक्स कलेक्शन आपलं भारताचं आपण म्हणूयात, मग इनडायरेक्ट टॅक्सेसचा जो काही वाटा आहे तो कमी होतोय की वाढतोय? इनडायरेक्ट टॅक्सेसचा वाटा कमी होतोय सर. कमी होतो. जवळपास 90 मध्ये जो इनडायरेक्ट टॅक्सेसचा वाटा जास्त होता, जवळपास 84% होता, तो आता 2019-20 पर्यंत सर तो 50%च्या खाली येत आहे. म्हणजे प्रत्यक्ष कराचा वाटा जास्त वाढत आहे. तुम्हाला काय वाटतं, पेट्रोल असेल, डिझेल असेल, ह्या गोष्टी आहेत, किंवा अगदी अल्कोहोल असेल, हे का बरं GSTच्या याच्यामध्ये आणत नाहीत? सर, जेव्हा GST कायदा
संबंधी मीटिंग चालू होते तेव्हा राज्यांची पूर्वअटच होती सर, की जे अल्कोहोल आणि बाकीचे जे गुड्स आहेत म्हणजे अंमली पदार्थ आणि ते GSTच्या बाहेर ठेवावं, कारण राज्याचा रेव्हेन्यूचे सगळे स्रोत संपुष्टात येतील नाही तर. त्यामुळे आपण काय घटनेतच सर ते 3-4 गोष्टी आपण बाहेर ठेवल्या. महाराष्ट्राचा कुठला आहे टॅक्समध्ये कुठला सगळ्यात हायेस्ट आहे कलेक्शन आता? सर GSTचा 1 नंबर आहे, त्यानंतर व्हॅटचा आहे सर, जे जुन्या लिगसी वर्कमधून जो मिळतोय तो, त्यानंतर मुद्रांक शुल्क आणि एक्साईज. वन नेशन वन टॅक्स वाटतंय तुम्हाला GST आहे? हो सर, वन नेशन वन टॅक्स आहे. पूर्वी एकाच वस्तूची किंमत वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी असायची, आता ती थोडी युनिफॉर्मिलिटी येत आहे सर. स्लॅब जे वाटतायत येस सर. ते वाटतायत का तुम्हाला रॅशनल आहेत? हो सर, थोड्या प्रमाणात रॅशनल आहे. काही 1-2 घटकाचं जो टॅक्स रेट आहे आता त्यांचं चाललंय 6%चा जो टॅक्स स्लॅब आहे तो पूर्ण अबॉलिश करायचा. काय परिणाम होतील त्याचे? सर, जो 18 आणि 12चा आहे माझ्या मते, 18 आणि 12चा तो त्याचा क्लब करून 15चा करण्याचा विचारात आहे. आणि परंतु सर अचानक एवढा रिफॉर्म केला आपण एवढा मोठा आणि लगेच टॅक्स रेट जर 6% काय काय येतं? फूड येतं. येस सर. मग याचं जर टॅक्सेशन वाढलं तर ते वाटतं का योग्य तुम्हाला? सर 6% ज्या दैनंदिन आवश्यक वस्तू आहेत त्या आहेत, त्यामुळे त्याचं टॅक्स रेट वाढणं सध्या तरी योग्य ठरणार नाही. आणि जो 18 आणि 12चा टॅक्स रेट आहे तो 15वर करणे सुद्धा सर योग्य नाही, कारण श्रीलंकेसारखी कंडिशन आपली होऊ शकते. श्रीलंकेमध्ये टॅक्स रिफॉर्ममुळे तिथे आर्थिक संकट आलेलं आहे सर. तुम्ही एवढी क्षेत्र बदलली कशी हो? सर 2002 साली माझं जेव्हा 10वी झालं आणि 2004 साठी 12वी झालं, मी सायन्समधून 12वी केलं आहे. मला इंजिनिअरिंगला जायचं होतं, परंतु घरची परिस्थिती तेवढी नव्हती आणि मला नोकरीची अत्यंत आवश्यकता होती, म्हणून मी 20व्या वर्षी शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली. आणि त्यानंतर मला स्पर्धा परीक्षा करायची होती, त्यामुळे मी पहिला टप्पा म्हणून STI जॉईन केलं सर. पुन्हा मग कौटुंबिक थोडा प्रॉब्लेम आला होता, त्यामुळे मी स्पर्धा परीक्षेतून 2013ला बाहेर पडलो. आता कौटुंबिक स्थिर स्थावर आलं, कुटुंबांना प्रोत्साहन दिलं, त्यामुळे मी पुन्हा माझ्या ध्येयाकडे वाटचाल करतो सर. आणि मग ह्या यशवंतराव चव्हाणच्या डिग्र्या, पदवी किंवा पदव्युत्तर ज्या डिग्री सर, DED करत असताना DED करत होतो तेव्हा एक्सटर्नल मी BA केलं सर. आणि शिक्षक म्हणून जेव्हा कोल्हापूरला जॉब करत होतो तेव्हा माझं शैक्षणिक पात्रता वाढावं म्हणून मी MA एक्सटर्नल केलं सर. यशवंतराव चव्हाण शिवाजी युनिव्हर्सिटी शिवाजीमधून. येस सर. इतिहास काय विषय घेतला? सर इतिहासाची आवड होती मला, गडकिल्ले भ्रमंती करणं माझा छंद आहे, त्यामुळे इतिहास मला आवडतो सर, म्हणून घेतला इथे. येस सर. पानिपतची 4ही युद्ध मला सांगता का कधी कधी झालं? सर पानिपतची 3 युद्ध झाले सर. पहिलं झालं ते बाबर आणि बाबरांच्या ह्याच्यामध्ये, दुसरं युद्ध जर हेमू आणि अकबरांमध्ये झालं, आणि तिसरं युद्ध मराठे आणि अब्दाली यांच्यामध्ये झालं सर. पहिलं कुणाबरोबर झालं बाबरात? सॉरी सर? बाबराचं पहिलं युद्ध कुणाबरोबर झालं? लोधी घराण्याचे सैनिक. इब्राहिम. येस सर. त्यामुळे मुघलशाही प्रस्थापित झाली सर. व्हेरी गुड. 3च झाले का? हो सर 3. मी 4, मला वाटलं 4 झाले. ही युद्ध का बरं पानिपतलाच का झाली असावी बरं नेमकी? सर तिथली जी खिंड आहे त्या खिंडीतून आक्रमण होत होतं सर, आणि तिथला सपाट परिसर म्हणजे तो पानिपतचा भाग आहे, त्यामुळे तिथे आणि दिल्लीच्या आधी कुठलंही सैन्य तिथे थांबत होतं, त्यामुळे तिथे सपाट प्रदेशात युद्ध झालं. तुम्हाला झालं तुमचं? आत्ता जे तुम्ही इंटरव्ह्यू दिले तुम्हाला तुमच्या कमतरता काय वाटल्या? कमतरता सर, मी थोडं प्रश्नांना डायरेक्ट लवकर रिॲक्ट होतो ऐकून न घेता, आणि उत्तर मोजक्या शब्दात न देता थोडं एक्सप्लेनेटरी देतोय. माझा हा दुसराच मौका आहे सर. नाही असं काही नाही होते. असं तुमचं तुम्ही जे सांगितलं यातलं एकही गोष्ट खरी नाही. तुम्ही प्रश्न ऐकून घेतले, प्रश्नांची उत्तरे उत्तम दिली. उत्तम. फक्त तुम्ही जे बसलाय ना आल्यापासून, ते मिलिटरीमध्ये जसं बसतात ना शिस्त, म्हणजे तुम्ही कम्फर्टेबली का बसला नाही असं जनरली सांगण्यात चुकीचं आहे. चुकीचं आहे, हे सगळं चुकीचं आहे. म्हणजे एकदम कम्फर्टेबली पुढचे लोक आहे हे परमेश्वर नसतात, मित्र असतात. असं फक्त आपला कॉन्फिडन्स दिसला पाहिजे. तुम्ही जे थाट बसलाय ना आल्यापासून, यांनी प्रश्न विचारले, यांनी विचारले, तुम्ही अजिबात पोझिशन बदललीच नाही सर. असे रिलॅक्स व्हा आणि चर्चा करा. ओके सर. आणि मी आयोवाला जे इंटरव्ह्यू दिले सर, तर रिलॅक्सच दिले,
परंतु आता हे युट्यूब हे आयोगापेक्षा उंच वाटलं का तुम्हाला? नाही सर, छान वाटलंय, आयोगासारखंच वाटलं. नाही मग तुम्ही कम्फर्टेबली द्या ना उत्तर. सर कसं झालं, जे युट्यूबवरून बंबार्डिंग झालं की असं बसायचं असं करायचं, ते एवढं शरीरात भिनलं की ते नाही, मी पायावर पाय टाकून हा नाही, बोला असा आल्याबरोबर हा सर बोला काय बोलायचं असं बसू नका. नाही सर, लक्षात आलं ना? दैनंदिन जीवनामध्ये हे सर काम हे करताना बसण्याची पद्धत. फारच सगळ्यांच्या याच्यामध्ये हा, येतंय ते ना, सगळ्या फारच लोकांना कोणतरी काय चुकीचं कोणी गाईड करते चुकीचं गाईड हो, करतंय सर, मला YouTube. अजून समजलेलं आणि हे फार म्हणजे चुकीचे. त्यामुळे काय होतंय, आता तुम्ही इतकी सुंदर उत्तर दिली, हो. वन ऑफ द बेस्ट इंटरव्ह्यू तुमचा झाला Correct. आजच्या दिवसात, Yes. हेही क्लिअर सांगतो. बरोबर. मी आता यांनी प्रश्न विचारले, मी हिस्ट्रीकडे मुद्दाम नेलं, यांनी बाकी सगळं फिरून आणलं, GST यांनी छान सांगितलं आणि सगळं. तुम्ही यांनी टॅक्सेस विषयी अप्रतिम विचारले, हो, सरांनी विचारले छान प्रश्न, सांगितलं. आणि मी मुद्दाम 4 युद्ध म्हटलं, ते सुद्धा तुम्ही 3च युद्ध झालं म्हटलं. हो सर, पण तिथं सरळ म्हटलं तुम्ही 3च युद्ध. कॉन्फिडन्स म्हणायला पाहिजे Yes. सर, कुणी सांगितलं तुम्हाला 4 युद्ध झाली? 3च युद्ध झाली असं म्हटलं पाहिजे. त्याला चर्चेचं स्वरूप आणलं पाहिजे. ओके सर. ह्या घेण्याचा दैनंदिन सर काम करताना माझं जे पोस्टिंग आहे ते डायरेक्ट जॉईंट कमिशनर सरांकडेच आहे. ओके. आणि माझं लिगसी वर्क असल्यामुळे मी रोज जे गव्हर्नमेंट लीडर आहेत हायकोर्टमध्ये त्यांच्याशी बोलण्याचा, संवाद करण्याचा ओके. योग येतोय. खूपच छान आहे. तुम्ही 2-3 वर्ष केलं का काम प्राथमिक शिक्षक म्हणून? हो सर, 4 वर्ष. मग घरच्या परिस्थितीमुळे? हो सर. वडील ऍक्च्युली मी शेतकरी आहेत. विचारणार होतो बरं का सर, हा. की का म्हणजे जात नाहीत ना लोक इकडे डायरेक्ट डीएड ला PCM ऍडमिशन ग्रुप मध्ये घेतलं ना, HSC 91% बऱ्यापैकी होते. मार्क आहेत. इंजिनिअरिंगला माझं जी पहिली बॅच होती तर मला गव्हर्नमेंट कॉलेज अमरावती मिळालं होतं, परंतु वडिलांना थोडा शेतकरी असल्यामुळे तेव्हा आणि वाशिम तुम्ही जिल्हा. आता तुमच्यातली एकच उणीव दाखवतो, आपल्याकडे वेळ कमी, फक्त तुम्ही कम्फर्टेबल बस. येस सर. आणि Thank you. टेन्शनलेस, ओके. एकदम कम्फर्टेबल, म्हणजे कम्फर्टेबल या Okay. कोट अनकोट एकदम. मी सांगितलंय तुम्हाला जे Yes, काय sir. तुमचं बाकी सगळ्या Excellent गोष्टी, आहे. तुमचे चान्सेस फार हाय आहेत. ओके सर. एक्सलंट आहे, काय प्रॉब्लेम. एक्सलंट, सगळ्या गोष्टी म्हणजे सरांची पुस्तकं रिव्हेन्यू सांगितला तुम्ही जीएसटीचा. नाही, ते सगळं तुम्ही- यू आर अवेअर ऑफ एव्हरीथिंग रिगार्डिंग युअर डिपार्टमेंट. सरांचं पर्यावरणाचं पुस्तक आहे ते सर. तुम्ही सालासहित सांगितलं, ते तर झालंच झालं, पण टॅक्सेस वर्ष सांगितलं तुम्ही, आणि दुसरं सालासहित 12 आणि 18च्या ऐवजी 15चं वापरलं वगैरे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या ना, अवेअरनेस सगळा छान आहे. अवेअरनेस फार छान आहे. ऐकून सगळे प्रश्न छान HSN घेतले. कोड का विचारलं मी, लोक डेली काहीतरी एखाद्या गोष्टीबद्दल काम करत असतात पण त्याचा माहीतच नसतो, लॉंग फॉर्म सुद्धा माहीत नसतो, किंवा लोक प्रयत्न करत नाहीत, रुटीन मध्ये जातात. पण ते आणि छान तुम्ही सांगितलं, तुम्हाला शिक्षक माहिती हे होतं ते मला सगळं. माझ्यासारख्या शिक्षकाला जाणवलं तुम्ही शिक्षक म्हणून काम केलंय. व्हेरी सर, गुड. शाहूवाडीमध्ये मी दुर्गम भागामध्ये होतो आणि तिथे म्हणजे सेम इंग्लिशचा प्रयोग आम्ही तिथे केला. तिथले गट शिक्षणाधिकारी आणि त्यांनी आम्हाला ते थोडं विचारलं जाऊ शकतं. साहेबांनी विचारलं ना तुम्हाला 1904चं काय शाहूंचं? 2002चं माहित होतं सर. तुम्ही 26 काय जुलै म्हटलं 2002. लगेच मला 2002 नाही 1902चं माहिती आहे. सॉरी 1902. हा, तुम्ही म्हटला ते 4चं माहित नाही. मग त्यांनी पुढे सांगितल्यानंतर तुम्ही ते ज्या पद्धतीनं ऐकून घेतलं ना, ते छान. आय अप्रिशिएट. येस सर, थँक्यू सर. ह्या गोष्टी सगळ्या फार चांगल्या. त्याच्या योजना ज्या सांगितल्या त्यांनी सुद्धा इमिजिएट रिॲक्ट झाले, ते व्हेरी गुड म्हटले. थँक्यू. फक्त तुम्ही आम्हाला जे जाणवलं ते त्या कम्फर्टेबल, नेसेसरीली कॉन्शियस होताय तुम्ही. जगाचं काही तेवढी ऐकू काळा नका. पडतो. हो, हा, सर. yes. मागच्या वेळेस पण दिगावकर साहेबांनी घेतला होता. ते पण म्हटले बी रिलॅक्स, छान द्या. तुम्ही जे शब्द काढले मग ते म्हणल्यानंतर तुम्ही रिलॅक्स अजून झाला नाही का? सर, इथे मॉक दिल्यानंतर असंच बसा, हात असेच पाहिजे. आता तुम्हाला हे आता पहा, शेवटचाच आहे सर हे तर माझा. 2 IAS ऑफिस, हे हो, तर सर. त्यातनं थ्रू अँड थ्रू गेलेले आहेत. सरांना पुस्तक नाही नाही, ते टॉपर आहेत साहेब, नाही, कित्येक सर. किती वर्षापूर्वी IAS झाले. आणि माझ्यासारखा माणूस पॅनलवरच होता ना. हो सर. मग आता आम्ही सांगतोय ना, ते कोणी काय सांगितलं ना, ते सगळं सगळं डोक्यात विसरलं. टाकलं. आम्हाला माहिती आहे की येस सर, येस कसे इंटरव्ह्यू दिल्यावर मार्क येतात, येस. आणि सरांना पण माहिती आहे की नाही, नाही, कसे म्हणून- इंटरव्ह्यू दिल्यावर आम्ही मार्क आता देतो. माझं काम इथं एकच आहे की यांनी तुमचे सब्जेक्ट नॉलेज सगळी चौफेर चेक केल्यानंतर मी फक्त सायकोलॉजिकल मेंटल मेकअप आणि माइंडसेट चेक करतोय. पटलं? येस सर. ओके, विश यू गुड लक. गुड Thank you, लक. sir. Thank you, sir. मस्त झालं.